समर्थ लेखणी. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा दृश्याबद्दल सांगणार आहे जे पाहून तुमचं मन भरून येईल. आणि नुसतंच भरून येणार नाही तर सोबतच थोडं वाईट देखील हे दृश्य पाहिलं तर आपल्याला वाटेल. आपल्या शहरातील म्हणजे डोंबिवली स्टेशन भागातील जर बाहेरच्या भिंती बघितल्यात स्टेशन बाहेरच्या, तर त्या खूप सुंदर अशा सुशोभीकरणाने रंगवलेल्या आहेत. सुशोभीकरणाचं कौतुक आहे. तुम्ही जे मी दृश्य दाखवतोय ते एकदा बघा. या भिंती किती सुंदर सजवल्या आहेत. महापुरुषांचे फोटो, त्यांचे प्रेरणादायी सुविचार, विचार, प्रत्येक भिंत हे पाहिलं की काहीतरी सांगू इच्छिते असं आपल्याला वाटतं. की सोबतच आपलं शहर आता बदललंय आणि अधिक सुसंस्कृत होतंय. हे प्रशासनाने या सुशोभीकरणाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे, किंवा ते सांगण्यासाठीच हे सुशोभीकरणासाठी मेहनत घेतलेली आहे. आणि ते पाहिलं की खूप मेहनत त्यांनी घेतली आहे हे आपल्या लक्षात येतं. पण मित्रांनो, या सुंदर चित्राला एक दुसरी काळवंडलेली बाजू सुद्धा आहे. त्याच रंगवलेल्या भिंतीच्या समोर, त्याच सुविचारांच्या खाली एकदा जर नजर टाकली आपण, तर आपल्या लक्षात येईल की पोटाची खळगी भरण्यासाठी काही अनधिकृत फेरीवाले तिथे बसलेले दिसतात. आपण मी दाखवतो त्या चित्राला पाहू शकता. त्यांची ही परिस्थिती मी समजू शकतो, पण त्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे सुशोभीकरणाची काय अवस्था झाली आहे ते देखील आपण बघा. प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा आणि अस्वच्छता हे बघून मन खरंच विषण्ण होतं. ज्या भिंतीवर आपल्याला महापुरुषांचे फोटो आहेत, म्हणजे ज्या भिंतीवर महापुरुषांचे फोटो आहेत, तिथेच ही अशी अस्वच्छता हे कितपत योग्य आहे हा प्रश्न माझ्या मनात आला. तुमच्या मनात हा प्रश्न आलाय का तेही कमेंट करून नक्की कळवा. आणि सर्वात दुर्दैवाची जर गोष्ट कुठली असेल ती म्हणजे महापालिकेचे अतिक्रमण खाते असो किंवा आपले लोकप्रतिनिधी असो, हे सर्वजण या परिस्थितींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. असं वाटतं की त्यांना या गोष्टीचं काहीच सोयरसुतक उरलेलं नाही. मित्रांनो, सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? फक्त हे सर्व बघून दुःख करायचं की या फेरीवाल्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आपण करून द्यायची, किंवा मग आपल्या लोकप्रतिनिधींना जाऊन विचारायचं की हे दृश्य आपल्या शहराच्या एका मोठ्या प्रश्नाचं प्रतीक आहे. सुशोभीकरण विरुद्ध पोटाची भूक आणि प्रशासनाची निष्क्रियता, याला आपण काय म्हणणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. सोबतच चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, सोबतच जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो. सत्य आणि ज्ञानाचा प्रवाह, समाज आणि भक्तीचा निर्वाण,
समर्थ लेखणी समर्थ लेखणी